नमस्कार, विश्वशांती दर्शन चॅनलमध्ये आपलं स्वागत. 10th वर्ल्ड पार्लमेंट ऑन सायन्स, स्पिरिच्युअलिटी, रिलिजन अँड फिलॉसॉफी संपन्न होते आहे आणि या निमित्ताने अनेक मान्यवर आपले विचार मांडण्यासाठी इथे येत आहेत. त्यांची मतं आपल्याला ऐकायला मिळत आहेत. आज आपल्या या कार्यक्रमात आपल्याबरोबर आहेत ज्येष्ठ पत्रकार राजा मानेजी, ज्यांनी लोकमतच्या जवळजवळ सर्व आवृत्त्यांमध्ये त्यांनी संपादकपदी काम केलेलं आहे. त्यांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे आणि पत्रकारितेमधला त्यांचा अनुभव खूप मोठा आहे. सध्या ते महाराष्ट्र राज्याचे डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे अध्यक्ष आहेत आणि इतरही संघटनांच्या माध्यमातून त्यांनी पत्रकारांसाठी चांगल्या सोयीसुविधा असाव्यात, त्यांच्या कल्याणासाठी ज्या संस्था काम करतात, जसं की शंकरराव चव्हाण कल्याण निधी संघटना असे त्याचं नाव आहे, त्याच्यासाठी पण ते कार्यरत आहेत. तर त्यांचा अनुभव खूप मोठा आहे आणि आज विश्वशांती आणि पत्रकारिता या विषयावरती आपण त्यांचे विचार ऐकूयात. नमस्कार आणि स्वागत आपलं सर या कार्यक्रमामध्ये. आपल्याला पत्रकारितेला विश्वशांतीसाठी कसं वळवता येईल किंवा पत्रकारांनी त्या दिशेने काम केलं पाहिजे का, किंवा केलं तर कशा रीतीने केलं पाहिजे? तर एक पत्रकार म्हणून तुम्हाला काय वाटतं की पत्रकार खरोखरच याच्यामध्ये भूमिका निभावू शकतात का? सर्वप्रथम मी पत्रकारांना विश्वशांती या विषयात इन्व्हॉल्व करून घेतलं आपण, त्याबद्दल आदरणीय विश्वनाथ कराड सर, आदरणीय डॉक्टर विजय भटकर सर आणि संपूर्ण या परिवाराचं तमाम महाराष्ट्रातल्या पत्रकारांच्या वतीनं मनापासून आभार मानतो. खरं तर हा खूप व्यापक विषय आहे आणि जिथं आपण सायन्स म्हणजे विज्ञान, अध्यात्म आणि एकूणच विश्वशांती या विषयावर बोलत असताना त्या उद्दिष्टाकडं जात असताना जे घटक त्यात समाविष्ट आपण समाज म्हणून अपेक्षित करतो, त्यात अगदी समुद्रातला एक कण म्हणावा असा घटक पत्रकारिता आहे. इतका व्यापक विषय आहे हा. पत्रकारिता हा कधी म्हणजे साधं उदाहरण सांगतो, महायुद्ध सुरू झालं, तिसऱ्या महायुद्धाची म्हणजे महायुद्धाची चर्चा सुरू झाली आहे, तर जग हादरून जातं. त्या विषयांची चर्चा जरी सुरू झाली तर पत्रकारिता हा विषय त्यात खूप छोटा येतो आणि तुम्ही एकूणच जगातल्या मीडियानं, पत्रकारांनी विश्वशांतीसाठी कुठली तरी निश्चितपणे दिशा घेतली पाहिजे या उद्देशानं या जागतिक परिषदेत हा विषय ठेवला. त्याबद्दल पत्रकार म्हणून मला मनापासून आनंद होतो. परंतु हा आनंद व्यक्त करताना ज्यावेळी आपण वैश्विक विचार करतो त्यावेळी पत्रकारिता हा विषय प्रत्येक म्हणजे जसं आपण गमतीनं म्हणतो की महाराष्ट्रात जिल्ह्याची सीमा ओलांडली की भाषा बदलते, त्याच पद्धतीनं देश बदलला, भाषा बदलली की पत्रकारितेची संस्कृती बदलते, उद्दिष्ट बदलते, शैली बदलते आणि कशा पद्धतीनं वाटचाल करायची याविषयीचं दृष्टिकोन देखील बदलतो. या पार्श्वभूमीवर व्यापक स्वरूपात वैश्विक पातळीवर पत्रकारांनी विश्वशांतीसाठी काही धोरण ठरवलं पाहिजे का, या विषयावर खरंच विचार मंथनाची गरज आहे. आत्ताच एका वक्त्यांनी सांगितलं की सामान्य नागरिक घाबरून जातो या सगळ्या बातम्यांनी, ज्या अशांततेच्या असतील किंवा हिंसेच्या असतील किंवा समाजात आजकाल जे चाललं आहे. तर ते वक्ते म्हटलं की मी एकाला सांगितलं की तुम्ही वृत्तपत्र वाचणं किंवा मीडिया पाहणं सोडून द्या, म्हणजे तुम्हाला मनशांती लाभेल. पण तसं न करता मीडियावरतीच आपण काही प्रमाणात कंट्रोल म्हणण्यापेक्षा त्यांची दिशा थोडी बदलू शकतो का, की चांगल्या गोष्टी त्यांनी जास्त दाखवाव्यात आणि आता इतर गोष्टी थोड्या कमी कराव्यात, मग आपोआप आपण थोडंसं त्या मार्गाने जाऊ शकू शांतीच्या? नाही, यात मी एवढंच म्हणेन की विश्वशांती आणि सामाजिक मन हे दोन वेगळे विषय आहेत. आपण जे बोलता ते सामाजिक मन कसं शांत राहील या बाबतीत पत्रकारांनी
काय भूमिका घ्यावी. जसं एक वक्ते असं म्हणाले की बाबा वृत्तपत्र वाचणं किंवा माध्यमांचाशी संवाद साधणं बंद करा, तर तुमचं मन शांत राहील. तर हे सामाजिक मन जे सध्या अस्वस्थ आहे, त्या अस्वस्थतेला निश्चितपणानं माध्यमं देखील जबाबदार आहे. आणि त्याला कारण म्हणजे जसं आपण स्वातंत्र्यानंतरचा काळ जर आपल्या देशाचा बघितला, तर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या देशाला देशाची पत्रकारिता हे आदर्शवाद, देशप्रेम, ज्यांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलं, ज्या परिवारांनी स्वातंत्र्यासाठी त्याग केला, त्यांच्याविषयीचा आदर आणि त्यांच्याविषयी असणारी आस्था व्यक्त करणारी पत्रकारिता आपण हे केली. नंतर 60 नंतरचा 1960 नंतरचा जो काळ आहे, तो काळ जर बघितला तर जगात जसे बदल होत गेले, औद्योगिक क्रांती असेल किंवा अर्थकारण असेल, जगाचं अर्थकारण बदललं, त्याचा परिणाम भारतावर होत गेला. भारत नुकताच स्वतंत्र झाला असल्यामुळं भारताला मुक्त अर्थव्यवस्थेकडे यायला तब्बल म्हणजे बघा ना 90चं दशक आपल्याला पाहावं लागलं. म्हणजे तब्बल जवळजवळ 40-45 वर्ष म्हणजे जगाबरोबर येण्यासाठी आपल्याला इतकी वर्ष लागली. यामधल्या काळांमध्ये जे काही सामाजिक राजकीय बदल आपल्या देशात होत होते, त्या बदलाला अनुरूप अशी पत्रकारिता सर्व भाषांमध्ये होत गेली. आणि त्याचा परिणाम म्हणून की बाबा आदर्शवाद, पत्रकारितेची मूल्य, सामाजिक जबाबदारी आणि पत्रकारिता हा व्यवसाय आहे का, यासारखे मुद्दे हे आपण 1980 नंतर आपल्या कानावर पडायला लागले. की बाबा पत्रकारितेमध्ये जाहिरात हा विषय असतो. जे जुन्या पिढीतले पत्रकार, तर जाहिरात विभागाशी संबंध असणे म्हणजे त्यांना अपमानास्पद वाटायचं. परंतु 90च्या दशकानंतर देशातल्या सर्व प्रादेशिक भाषांमध्ये पत्रकारितेला जे जाहिरातींनी मिठी मारली, त्या मिठीनं जसं पत्रकारितेची संस्कृती बदलली, तसंच सामाजिक मन विचलित कारण न होऊ देणं ही जबाबदारी आपलीच आहे, हे भान देखील हळूहळू हरपत जायला लागलं. आणि अजून एक बदल झाला म्हणजे मीडिया हाऊसेस ही कॉर्पोरेट झाली. म्हणजे आपल्याला असं दिसतं की पॉलिटिकल पार्टीजच ते ओन करतात किंवा मालकी आहे. मग चॅनल्स असो, वृत्तपत्र असो, तो एक बदल म्हणता येईल. नाही, आज आपण जर बघितलं देशातली 90% माध्यमं, 90पेक्षा कदाचित 90पेक्षा जास्तही असतील, अडाणी अंबानीच्या मालकीची आहेत. आता यात मुद्दा कसा आहे माहीत आहे का, मालकी कुणाची हा विषय नाही. किंवा अडाणी अंबानी वगैरे हे बिझनेस हाऊसेस आहेत किंवा नावं कुठलीही असू शकतात. पण कुठल्याही बिझनेस हाऊसनं की आपल्या या व्यवसायाला सामाजिक मूल्याचं अधिष्ठान देण्याचा प्रयत्न करण्याची सवय समाजाने लावावं लागेल पुढच्या काळात. नाहीतर माध्यमं किंवा कुठलाही मीडिया हाऊस हे बिझनेस हाऊस बनलेलं आहे. आणि त्या पार्श्वभूमीवर तुम्हाला व्ह्यूअरच नाही मिळाले, तर तुम्हाला विचार करावा लागेल की बाबा मला व्ह्यूअर्स का मिळत नाहीत. तर समाजाची काय मागणी आहे, समाजाची माझ्याकडून काय अपेक्षा आहे, आणि ती अपेक्षा मी पूर्ण केली तरच मला व्ह्यूअर्स वाढतील. मला वाटतं ट्रॅडिशनल मीडियापेक्षा आता जो सोशल मीडिया आहे, तर तो जास्त मला वाटतं ह्याच्याकडे लक्ष देतो आहे की काय पाहिजे ते आणि ते पुरवतो आहे का, असं वाटतं आहे का? नाही, कसं आहे, म्हणजे मुद्रित माध्यम, इलेक्ट्रॉनिक्स माध्यम, रेडिओ आणि आता डिजिटल, तर याच्यामध्ये
काय झालं आहे, पण जसं मी सांगितलं की स्वातंत्र्यानंतर प्रत्येक दशकामध्ये जसं की बाबा हरित क्रांती आली, औद्योगिक क्रांती आली, राजकीय बंडाळीची एक लाट आली, म्हणजे 1967 नंतरचा जर काळ बघितला की काँग्रेसमध्ये उलथापालथी, आणि या क्षणापर्यंत या सगळ्या घडामोडींचा पत्रकारिता आणि माध्यम व्यवसाय याच्यावर निश्चितपणानं परिणाम झाला आहे. तर डिजिटल मीडिया पत्रकार संघाचा अध्यक्ष म्हणून तुम्हाला काय वाटतं, कुठल्या दिशेने तुम्हाला ह्या डिजिटल मीडियातल्या पत्रकारांना न्यायचं आहे? तर मला सांगायला अभिमान वाटतो की मी असा भाग्यवान पत्रकार आहे की मी खिळेजुळणी, ज्या काळात आपल्या पत्रकारितेमध्ये खिळेजुळणी खिळे जुळवायचे आणि ट्रेडरवर वृत्तपत्र छापायचं, त्यापासून ते आजच्या डिजिटल मीडियापर्यंतच्या सगळ्या प्रवाहांमध्ये फक्त साक्षीदार राहिलेलो नाही, तर त्यात सक्रिय राहण्याची संधी लाभलेला पत्रकार आहे. आणि या सगळ्या प्रवासात आज मी या निष्कर्षाला आलो आहे की आता पुढचा काळ हा डिजिटल मीडियाचा आहे. आणि फक्त डिजिटल मीडिया म्हणून आपण फेसबुक, ट्विटर, यूट्यूब चॅनल्स किंवा पोर्टल्स एवढ्यापुरतं मर्यादित डिजिटल मीडिया राहणार नाही. पुढच्या काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्स याचा मीडियावर प्रचंड परिणाम होणार आहे. आणि तो जो परिणाम पुढच्या 5-25 वर्षात जगावर दिसणार आहे, तर त्या परिणामाचं गांभीर्य पाहता आज आपण जे जागतिक विश्वशांती परिषदेत हा विषय घेतला, खूप महत्त्वाचा आहे. पुढच्या काळात अगदी तुम्ही इथं बसलेला आहात, परंतु तुम्ही AI च्या माध्यमातून कुठंतरी मुंबईत तुमचा इंटरव्ह्यू चालू असेल. बरोबर. खूप बदल आता या मीडियामध्ये होत आहे. तंत्र इतकं बदलणार आहे की अरे हे मीच बोललेलो आहे का असं वाटण्या इतपत आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्रभाव माध्यमांमध्ये वाढणार आहे. आणि त्या पार्श्वभूमीवर या आपल्या संस्थेसारख्या अनेक संस्थांनी आपल्या देश पातळीवर पुढे येण्याची गरज आहे. आज दुर्दैवानं डिजिटल मीडिया, आज आपण बघतो की कोरोनाच्या संकटात लोकांशी संपर्क साधण्याचं एकमेव माध्यम होतं फेसबुक लाईव्ह. मग आपल्या गावातला सरपंच असो, आपल्या शहरी भागात आपल्या सोसायटीचा, हाऊसिंग सोसायटीचा चेअरमन असो, अथवा राज्याचा मुख्यमंत्री असो, त्याला जर जनतेशी संवाद साधायचा असेल किंवा टार्गेटेड घटकाशी संवाद साधायचा असेल, तर त्याला फेसबुक लाईव्हशिवाय पर्याय नव्हता. आज ही डिजिटल पत्रकारिता 2000 लोकवस्तीच्या गावाच्या पर्यंत पोहोचलेली आहे. अक्षरशः रानात आपल्या पिकाला पाणी देता देता सरपंचाची बातमी काय आली आजची हे पाहणारा अर्धशिक्षित शेतकरी आज मोबाईलवर तुमची डिजिटल पत्रकारिता बघतो. या पार्श्वभूमीवर यात डिजिटल पत्रकार म्हणून जे काम करणारे आहेत त्यांना दिशा देण्याचं काम शासन पातळीवर, माध्यम समूहांच्या पातळीवर होण्याची गरज आहे. खूपच चांगल्या दिशेने काम चाललेलं आहे. मला वाटतं तुमच्या मार्गदर्शनाने आपण पत्रकारितेला सुद्धा एक दिशा देऊ शकतो आणि या डिजिटल युगामध्ये टेक्नॉलॉजी वापरून सुद्धा आपण एक चांगल्या प्रकारचा मेसेज, चांगल्या प्रकारचं वार्तांकन या सगळ्या माध्यमातून करू शकतो. शेवटी आपल्या सगळ्यांचा प्रयास हा विश्वशांतीच्या दिशेने जाणं हा आहे. खूप खूप धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल.